नमस्कार मित्रांनो, मी अंगद कासले, अंगद MSRTC या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तुमच्यासोबत पण फ्लॉड होऊ शकते, तुमचं पण अकाउंट हॅक होऊ शकते. कारण की आजचा विषय आहे की फेसबुक अकाउंट माझ्या मित्राचा हॅक झालेला आहे. त्याने मला फोन केला, असं झालंय, काय करू? त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला आहे मी आता. पण 2-3 दिवस तो एवढा डिप्रेशनमध्ये होता की खूप डिप्रेशनमध्ये होता. तर त्यासाठी सांगतो की फेसबुक अकाउंट हॅक कशाप्रकारे होते आणि त्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, हे तुम्हाला मी सर्व सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. एकदम लहान लेकरू सुद्धा समजून जाईल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे कसं करायचं काय नाही. तर त्याच्या अगोदर तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर मी त्याचा अकाउंट दाखवतो. तुम्ही सुद्धा बघू शकता. आज त्याचं क्लिअर झालंय. आज त्याला फोन केला नाही, आता फोन करतो परत मी. त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आता. तर मित्रांनो, तुम्हाला त्याचा अकाउंट दाखवतो अगोदर. अकाउंट बघा, हे आहे त्याचा अकाउंट आणि तुम्ही बघू शकता यामध्ये कसले घाण व्हिडिओ टाकलेले आहेत. चांगला माळकरी पोरगा आणि त्याच्या व्हिडिओवरती असले घाण मेसेज मेसेज ते काय डोकं पडून घ्यावं का त्यांनी? काय करावं त्यांनी? बघा तुम्हीच कसले मेसेज आहेत ते. तर तुमच्यासोबत पण हे होऊ शकतंय. त्यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायची, तुमचं अकाउंट कसं सेफ ठेवायचं, कसं सिक्युअर तुमचं अकाउंट ठेवायचं, याबद्दल या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आहे. तुम्ही त्याचा ऑडिओ पण ऐका. त्याचा ऑडिओ ऐका अगोदर. मला फोन केला होता त्याने. काय म्हणतंय ते? आपल्याला स्वतः दाखवतो मी की तुम्ही जीमेलवरती कशा पद्धतीने सेटिंग करताल, कसं नाही. तर त्यासाठी जीमेलवरती जाऊन कशा प्रकारे सेटिंग करायची, कारण आपला अकाउंट हॅक होत नाही. आणि जर अकाउंट हॅक झाले तरी सुद्धा त्याचा काय प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते सुद्धा दाखवतो. तर चला माझ्या स्क्रीनवरती जाऊत आपण आणि बघू. तुम्हाला समोरच करून दाखवतो कसं करायचं काय नाही ते. चला मित्रांनो, आपण जीमेलची सेटिंग पाहूयात. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला जीमेल ओपन करायचा आहे. जीमेल ओपन केला आपला. जीमेल ओपन केल्यानंतर कोपऱ्यातल्या 3 रेषा ज्या आहेत, तिथं कोपऱ्यामध्ये ह्या 3 रेषा तिथं दाबायचं आहे. तिथं टच केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. सेटिंग मध्ये खाली सेटिंग दिसत आहे इथे, ही सेटिंग. तर तुम्हाला सेटिंग ओपन करायची आहे. सेटिंग ओपन केल्यानंतर तुमचा जो जीमेल आहे, तुमचे जेवढे जीमेल असतील ते इथं मोबाईल मध्ये शो होतील. त्यापैकी तुम्हाला तुमचा कोणता जीमेल घ्यायचा तो जीमेल वर ओपन करा. त्या जीमेलला टच केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला 1 नंबरला मॅनेज युअर गुगल अकाउंट हे नाव दिसेल, त्यावर टिक करा. त्यावर टच केल्यानंतर वरती पहा, वर इथं पर्सनल इन्फॉर्मेशन, डाटा अँड प्रायव्हसी, त्याला तुम्ही थोडं सरकावा. इकडे या बाजूला सरकावा. त्या बाजूला सरकवल्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी हे ऑप्शन येईल. तर त्यानंतर सिक्युरिटी मध्ये टच करा. सिक्युरिटी टच केल्यानंतर यू हॅव सिक्युरिटी टिप्स, खाली या. खाली आल्यानंतर माझं 2 स्टेप व्हेरिफिकेशन चालू आहे, पण माझ्या अकाउंट मध्ये सुद्धा अगोदर घुसलेले आहेत कोणी. तर बघतो आज कोणी घुसले का परत. तर त्यासाठी खाली या. खाली स्क्रॉल करा. खाली स्क्रॉल करीत राहा. खाली स्क्रॉल जास्त झालं. युअर डिव्हाइस, इथं आहे युअर डिव्हाइस. या युअर डिव्हाइसला क्लिक करा. युअर डिव्हाइसला क्लिक केल्यानंतर माझ्या इथं 3 सीजन लॉग इन म्हणते. हे बघा परमिशन. असंच माझ्या जीमेल मध्ये सुद्धा घुसलेली होती. कम्प्युटर RMX 3780 हे माझे अकाउंट नाहीत. तर हे असे घुसतात आपल्या जीमेल मध्ये कोण पण. आता नवीनच काल 10 फेब्रुवारीला RMX 3780 म्हणून घुसलेला आहे बघा इथं. हा न्यू घुसलेला आहे. तर ह्याला आपल्याला इथून काढून टाकायचंय. आपले काही ऍक्सेस गेले की असे जीमेल मध्ये कोण पण घुसतात. तर त्याच्यानंतर त्याला टिक केलं मी, RMX 3780. ह्याला साइन आउट इथून करायचंय. इथून साइन आउट, हा झाला साइन आउट. फिनिशिंग बट सम ऍप माइट स्टील हॅव ऍक्सेस. तो इथून साइन आउट झालेला आहे, पण एक नवीन डिव्हाइस घुसलेला आहे. तर त्याला कशा पद्धतीने आपण बाद करू शकता ते पाहूयात आपण. त्यासाठी आपल्याला डोंट रिकग्नाइज समथिंग यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केलं
खाली चेंज पासवर्ड नाव येत आहे कोपऱ्यात खाली, इथं चेंज पासवर्ड नाव आहे. तर तिथून आपल्याला पासवर्ड चेंज करायचा आहे. आपला चेंज पासवर्डला क्लिक केलं, आपला जुना जो पासवर्ड आहे तो इथं आपला जुना पासवर्ड टाकायचा आहे. मी माझा जुना पासवर्ड टाकतो इथं. त्यानंतर आपला जुना पासवर्ड फिल करून कंटिन्यू केल्यानंतर आता आपल्याला नवीन पासवर्ड टाका म्हणून येते. तर इथं नवीन पासवर्ड वरी टाकलाय मी. त्यानंतर इथं खाली पण नवीन पासवर्ड टाकतोय. हा नवीन पासवर्ड टाकलेला आहे. तर खाली चेंज पासवर्ड म्हणून नाव आहे, त्याला ओके करा तुम्ही. चेंज पासवर्ड, चेंजिंग पासवर्ड, युअर पासवर्ड वॉज चेंज्ड. तर माझा पासवर्ड चेंज झालेला आहे. तर माझे काही जुने परमिशन गेलेले आहेत त्याला ते गेलेले आहेत, पण आता त्याला नवीन काही करायचं म्हटलं तर त्या ॲपमध्ये काही होऊ शकत नाही. तर नवीन पासवर्ड माझा चेंज झालेला आहे. गेट स्टार्टेड वर मी क्लिक करतो. तर मित्रांनो व्हिडिओ जास्त लांबच चाललाय, आता हे तुम्ही करू शकताय. आणि यात सुद्धा 2 स्टेप व्हेरिफिकेशन असते. 2 स्टेप व्हेरिफिकेशन तुम्ही जरूर करा, ते तुमच्यासाठी चांगलं आहे. मित्रांनो स्वतःला पत्ता लागत नाही की आपलं अकाउंट कधी हॅक झालं काय नाही. ज्यावेळेस मित्रांचे फोन येऊ लागतात त्यावेळेस आपल्याला समजते की आपलं अकाउंट हॅक झालंय. आणि अकाउंट हॅक होण्याचे मेन रिझन जे आहेत ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला जीमेलवरती कुठला जीमेल आला, तुम्ही त्या जीमेलला टच केला, तुमचा ॲक्सेस त्यांना जाऊ शकते समोरच्याला, त्यावेळेस तुमचा जीमेल हॅक होऊ शकते. जीमेल हा सर्वात महत्त्वाचा आहे. जसं तुम्हाला आपल्या जीवनामध्ये आधार कार्ड महत्त्वाचं आहे, तसं ऑनलाईन दुनियेमध्ये जीमेल हा सर्वात महत्त्वाचा आहे. तुमचं हा एक डिजिटल परिचय म्हणून जीमेल आहे. जीमेल तुम्हाला कुठल्याही ॲप्लिकेशन ओपन करायचं झालं तर तुम्हाला अगोदर जीमेल लागतोच. आता तुम्ही नवीन मोबाईल घेतला, तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचे, तुम्हाला जीमेल सुरुवातीला लागणारच. कुठल्याही अकाउंटला तुम्हाला जीमेल लागतो. जीमेल म्हणजे हा आपला डिजिटल परिचय आहे. आणि हाच परिचय तुम्हाला तुमच्या पूर्ण मोबाईलमध्ये तुमचा डाटा सर्व तुमचं सेव्ह करून ठेवतो म्हणजे जीमेल. तर चला मित्रांनो आपण पाहूयात फेसबुकची सेटिंग कशी करायची सिक्युअर राहण्यासाठी अगोदर. तर त्यासाठी तुम्ही तुमचं फेसबुक ओपन करा. ओपन केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये 3 रेषा आहेत कोपऱ्यामध्ये उजव्या, तिथं टच करा. त्या रेषेवरती टच केल्यानंतर तुम्हाला असा पॅराग्राफ येईल, त्याच्यामध्ये तुम्ही सेटिंग ओपन करा. सेटिंग ओपन केल्यानंतर इथं पासवर्ड आणि सिक्युरिटी येते बघा, पासवर्ड आणि सिक्युरिटी. या पासवर्ड आणि सिक्युरिटीवर क्लिक करा. पासवर्ड आणि सिक्युरिटीवर क्लिक केल्यानंतर परत तुमचा असा प्रोफाईल ओपन होईल. ओपन झाल्यानंतर पासवर्ड आणि सिक्युरिटी, परत इथं पासवर्ड आणि सिक्युरिटी आहे नाव, पासवर्ड आणि सिक्युरिटी, त्याला ओपन करा तुम्ही पासवर्ड आणि सिक्युरिटीला. तिथं ओपन केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम इथं हे चेक करा की तुमचं अकाउंट दुसरं कोण वापरत आहे का, दुसरं कोणाला परमिशन आहे का. वेअर यू आर लॉग्ड इन, तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे अगोदर. इथं बघा तुम्ही याच्यावर क्लिक करा आपल्या खात्यावरती. आणि इथं बघा मी फक्त एकच फोनवरून माझं डिव्हाइस चालू आहे. तर माझे पण 2-3 खाली नाव आले होते डिव्हाइसचे. दुसऱ्या 2-3 जणांना ऍक्सेस होता, तर मी ती साइन आउट केलंय. तसं तुम्ही पण साइन आउट करा इथून. इथं बघा तुम्ही माझं एकच डिव्हाइस दिसतंय इथं. हे दुसरे होते, दुसऱ्या कोणाचे घुसलेले होते, त्यांना साइन आउट करायचं आहे इथून आपल्याला. परत माघारी जावा. ती काम झाल्यानंतर तुम्ही परत वरी जावा. जर तिथे जर दुसरे 2-3 जर डिव्हाइस दुसरे कोणाचे आढळले तर मित्रांनो नक्की तुम्ही पासवर्ड चेंज करा इथून. त्याच्यानंतर पासवर्ड चेंज करायसाठी पासवर्ड चेंजला वरी दाबा. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटवर जावा. इथे तुमचा जुना पासवर्ड टाका. जुना पासवर्ड तुमचा इथे टाका. आणि जुना पासवर्ड टाकल्यानंतर इथं तुम्ही नवीन पासवर्ड तुम्ही बनवा, चांगला स्ट्रॉंग पासवर्ड नवीन बनवा आणि तुमचं अकाउंट सिक्युअर करा. आणि त्यानंतर तुम्हाला मित्रांनो जायचं आहे 2 फॅक्टर इथं 2 फॅक्टर. हे 2 फॅक्टर जर तुम्ही केलात तर तुमचं फेसबुक कोणी हॅक करू शकत नाही. 2 फॅक्टरला ऑन करा. इथं 2 फॅक्टर मध्ये तुमचा मोबाईल नंबर द्या. तुमचा मोबाईल इथं तुमचा नवीन टाकलेला पासवर्ड टाका इथे आणि कंटिन्यू करा. त्यानंतर तुम्हाला
मोबाईल नंबरवर मेसेज येईल. तर दुसरं कोण जर तुमचा फेसबुक हॅक जर करत असेल तर त्यावेळेस तुम्हाला मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल. तर तुम्ही 2 फॅक्टर लावून ठेवा इथं. तर मित्रांनो, तुम्हाला फेसबुकची सेटिंग माहिती झाली असेल. आपण यामध्ये फेसबुक आपला कसा सिक्युअर ठेवायचा, जीमेल कसा सिक्युअर ठेवायचा, पासवर्ड कसा चेंज करायचा जीमेलचा, 2 स्टेप व्हेरिफिकेशन कसं करायचं, याबद्दल सर्व माहिती जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, तुम्ही ही माहिती इतर इतर जणांनाही शेअर करा, कारण की त्यांचं पण मोबाईल की फेसबुक, जीमेल हॅक होण्यापासून वाचू शकतो. तर मित्रांनो, जमेल तेवढं शेअर करा आपल्या जवळच्या मित्रांना, कारण तो पण सुरक्षित राहील. आज माझ्या मित्रासोबत झाले, उद्या तुमच्यासोबत होऊ नये त्यासाठी. तर मित्रांनो, आणि सर्वात महत्त्वाचं, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, कारण की इथून पुढं मी जास्त व्हिडिओ तुम्हाला पर्सनली व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती टाकणार नाही. तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि दर सोमवारी असेच तुम्हाला माहितीचे व्हिडिओ बनवून टाकत जाईल, ज्यामधून तुम्हाला थोडी बहुत माहिती भेटेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ मी दर सोमवारी तुम्हाला बनवून टाकत जाईल. वेगळ्या दिवशी वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकेन मी. माहितीचे व्हिडिओ दर सोमवारी अपलोड करेन मी. तरी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला पण दाबा, कारण की नंतरचे माझे जे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. तर मित्रांनो, धन्यवाद. सेफ राहा, सुरक्षित राहा.